नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात बालिका वधू या कथेचा भाग पहिला. ती खाली मान घालून बसली होती. तिचे वडील हात जोडून त्याला आर्जव करत होते. माझी लेक पवित्र आहे, तिचं पाऊल कधीच वाकड पडलं नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. घेऊन जा तिला, नांदवा माझ्या लेकीला. तुम्हीच असे समजतात तशी ती बिलकुल नाही. तशी असती तर का तिने इतकी वर्ष तुमची वाट पाहण्यात घालवली असती. ते अगदी अगतिक होऊन बोलत होते, पण समोरच्या व्यक्तीला जराही पाचर फुटला नाही. त्याचा नकाराचा पाढा चालूच होता. तो पुढे काही ऐकून न घेता तिच्याकडे एक तिरस्काराचा कटाक्ष टाकून झाप झाप पावलं टाकत निघून गेला. तो हतबल पिता मात्र त्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीला पाहण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता. ती मात्र अगदी शून्यात नजर लावून तशीच बसून राहिली. गावाच्या पंचालाही काही करता आले नाही. सगळे निघून गेले. उरले ते बापलेक. बापाचं ते मन हळवं होऊन बरसत होतं. का आपण लेकीचं आयुष्यपणाला लावलं म्हणून स्वतःलाच ते कोसत होते. गुडघ्यावर बसलेले ते स्वतःला सावरत उठले. ती बसलेली त्या ठिकाणी येऊन तिला दोन्ही खांद्यांना धरून उठवलं. उठ पोई, चल घरी जाऊ. माफ कर ग तुझ्या या अभागी बापाला. तुझं घर बसू शकलो नाही मी, असे म्हणत रडत त्यांनी तिला गळ्याशी लावून घेतलं. ती मात्र एकदम चुपचाप झाली होती. जणू तिचं सगळं अस्तित्व, तिचा जीव कोणीतरी हिरावून घेतल्यासारखे ती पुतळा बनली होती. ते तसेच तिला घरी घेऊन आले. तिची अवस्था पाहून सगळ्यांना कळून चुकले की गावाच्या पंचासमोर काय झाले असेल. तिची आईही आता तोंडाला पदर लावून रडू लागली. आपणच आपल्या लेकीच्या या अवस्थेला जबाबदार आहोत असंच त्या माऊलीला वाटलं. ती म्हणजे सावी राजाराम पवार. दिसायला बऱ्यापैकी, नाके डोळे छानच, गव्हाळ रंगाची, लांब रेशमी केस, सुसंस्कृत चालच पण थोडी कमी शिकलेली. नेहमी हसतमुख बडबड करणारी सावी आजच्या घटनेने पूर्ण कोलमडून गेली. आपल्याच नवऱ्याने आपल्याबद्दल असे आरोप लावावं, लांछन लावावं, तेही पंचांसमोर हे तिच्या मनाला घाव करून गेलं. सगळे जरी तिला ओळखत होते, तिच्याबद्दल समजून सांगत होते, तरीही कोणाचंही न ऐकून घेता तो निघून गेला होता. आता तिला गहिवरून आलं आणि ती धाय मोकळून रडू लागली. तिचं ते आर्त रडणं बाई बापाचं काळीच चिरून टाकत होतं. रडून रडून जेव्हा ती शांत झाली, तेव्हा तिला पंचासमोर झालेली घटना आठवली. ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं, ज्याची इतकी वर्ष आतुरतेने वाट पाहिली, त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार तिच्या मनाने केला नव्हता, किंबहुना येऊच दिला नव्हता. त्याच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न पाहिली, तोच असे नाकारून गेला. नुसतं नाकारले असते तर एवढा त्रास झाला नसता, पण तो तर तिच्या चारित्र्यावरही बोट ठेवून नाही नाही ते आरोप लावून गेला होता. हा तोच होता तिचा पती प्रशांत. आता तिला भूतकाळातले ते दिवस आठवले. सावी एका छोट्याशा गावात राहणारी मुलगी, हसरी बडबडी, 5वी इयत्तेत शिकणारी, आई वडिलांची एकुलती एक, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, आई वडिलांची लाडकी. एक दिवस त्यांच्याच नात्यातील व त्यांच्या शेजारच्या गावी राहणारे सदाशिवराव माने, जे की तिच्या बाबांचे मित्र होते, ते खूप दिवसांनी त्यांच्या घरी आले होते. सावी नुकतीच शाळेतून आई अशी ओरडतच घरात आली, पण समोर अनोळखी सदाशिवरावांना पाहून जागीच थांबली. तेवढ्यात तिची आई स्वयंपाकघरातून बाहेर आली. राजारामने तिला खुणीने जवळ बोलावले. तोपर्यंत सदाशिवराव तिलाच पाहत होते. राजा, ही आपली छकुली ना रे? किती मोठी झाली रे, छान ही दिसते, अगदी बाहुलीसारखी. ये छकुली, चल ये बरं माझ्याजवळ. ते राजारामला तिच्याकडे पाहत तिला जवळ बोलवत म्हणाले. तसं राजाराम सावीला त्यांच्याजवळ जायला सांगितले. त्यांनी तिला जवळ घेत सदाकडे पाहून ते म्हणाले, राजा, मुलं कधी मोठी होतात ते कळतच नाही बघ. हो ना सावी, हे सदाशिवराव तुझे मामा आणि माझे मित्र पण. राजारामने त्यांची ओळख करून देताच तिने पटकन त्यांना वाकून नमस्कार केला. अरे बेटा, हे काय करतेस? त्यांनी लगेच तिचे खांदे धरत तिला उठवत म्हणाले. सावी लगेच हसून म्हणाली, अहो मामा, आई बाबांनी सांगितले की मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा असतो, ते मी करत होते. अरे वा, खूपच छान संस्कार केलेत त्यांनी. सुखी राहा बाळा, असे म्हणत सदाशिवराव तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले. तिला पाहिल्यावर त्यांच्या मनात एक विचार आला. मनाशीच काहीतरी ठरवून ते पाहुणचार घेऊन आपल्या घरी गेले. जाताना ते सावीकडे पाहत, मी पुन्हा येईन, आता तर यावंच लागेल मला, मनात म्हणत स्मित करत निघून गेले. राजाराम मात्र गोंधळून गेले. काही दिवसांनी पुन्हा सदाशिवराव राजारामच्या घरी आले.
आदरातिथ्य झाल्यावर राजारामने त्यांना विचारले, अरे सदा, असं अचानक कसं काय येणं केलंस? सदाशिवराव म्हणाले, अरे तुझ्याकडे खूप महत्वाचं काम आहे माझं. मला तुझ्याकडून तुझी अमूल्य ठेव पाहिजे. सांग, देशील ना? राजाराम म्हणाले, मी पडलो गरीब बापडा. माझ्याकडे असे आहेच काय जे मी तुला देऊ शकेन? आहे, खूपच मौल्यवान. तुझी सावी, सदा म्हणाली. काय? काय बोलतोस तू? राजाराम आश्चर्याने म्हणाले. तू जे ऐकलेस तेच म्हणालो मी. सदाशिव हसत म्हणाले. अरे पण तू कुठे आणि मी कुठे? राजारामला विश्वास बसला नाही तेव्हा त्यांनी विचारले. राजा, त्या दिवशी सावीला पाहिले आणि हीच माझ्या घरची लक्ष्मी बनेल असं मला मनापासून वाटलं. नाही म्हणू नकोस रे. माझ्या प्रशांसाठी तुझ्या छकुलीला मागतोय. ताई, तुम्ही तरी सांगा ना. सावीच्या आईकडे बघत सदाशिव विनवणीच्या सुरात म्हणाले. सावीच्या आईने राजारामकडे पाहिले. थोडा विचार करून राजाराम म्हणाले, आम्हाला थोडा वेळ दे, विचार करून कळवते तुला. बरं, ठीक आहे, असे म्हणत ते प्रशांतचा फोटो त्यांच्या हातात दिला आणि निघून गेले. सावीचे आई वडील विचार करतात की स्थळ चांगलं आहे, मुलगा माणसं ओळखीची आहेत, आर्थिक सुबत्ताही चांगली आहे, असेही गावाकडे लवकर लग्न करतात. खरं तर आपल्या पोरीनं नशीब काढलं, तिला इतकं चांगलं घर मिळतंय. हा विचार करून ते तिकडे होकार कळवला. दोन्ही परिवारांकडून बोलणं झालं आणि लग्नाचा घाट घातला. जे वय खेळण्याचं बागडण्याचं होतं त्याच वयात सावी आणि प्रशांत विवाह बंधनात बांधले गेले. खरं तर विवाह, लग्न याचा अर्थही त्यांना माहिती नव्हता. तरीही ते त्यांची लग्नगाठ बांधली गेली. दोघेही नाबालिक, त्यांना कसलीच समज नव्हती. मग कसं होणार पुढे? क्रमशः काय झालं असेल पुढे, ऐकूया पुढील भागात. लेखिका जयश्री शिंदे. श्रोते हो, कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.